नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. चंद्रशेखर बावनकुळे फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर पोहोचले. भाजपकडून मंत्रिपदासाठी आमदारांना फोन येण्यास सुरुवात झाली आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे सध्या फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झालेले आहे. तर भाजप आमदारांना मंत्रिपदासाठी फोन यायला सुरुवात झाली आहे. पंकजा मुंडेंना मंत्रिपदासाठी फोन आलाय. चंद्रकांत पाटील, जयकुमार रावल यांना देखील फोन आलाय. शिवेंद्रराजे भोसले, मंगलप्रभात लोढांना मंत्रिपदासाठी फोन आलाय. तर नितेश राणे, पंकज भोयर यांना देखील मंत्रिपदासाठी फोन आलाय. भाजपचे आमदार आता नागपुरात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. तर भाजप आमदारांना मंत्रिपदासाठी फोन आलेत. हे आमदार कोणकोणते पाहूयात. पंकजा मुंडे, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, पंकज भोयर, जयकुमार रावल यांना मंत्रिपदासाठी फोन आलेत. तर चंद्रशेखर बावनकुळे सध्या फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखल झाले. अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून. विनायक, काय अधिक माहिती या भेटी संदर्भात? प्रणिता, ज्या प्रकारे आपण जर पाहिलं तर भाजपच्या आमदारांना फोन जे आहे ते यायला सुरुवात झालेली आहे. जवळजवळ 9 ते 10 आमदारांना आतापर्यंत फोन आल्याची माहिती सध्या मिळालेली आहे. आणि त्याच अनुषंगानं प्रदेशाध्यक्ष बावनकुळे जे आहे ते सागर बंगला, मुख्यमंत्र्यांचं सध्याचं निवासस्थान आहे, त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अजून काही लिस्ट मधली काही नावं आहेत का यावरती चर्चा होते का हे बघावं लागणार आहे. कारण अजूनही वेळ जो आहे तो शपथविधीला बाकी आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत. आणि त्या अनुषंगानं या 2 प्रमुख नेत्यांची भाजपच्या सागर बंगल्यावरती काही विचारमंथन होतं किंवा अजून काही नावं जे आहे ते मंत्रिपदामध्ये ऍड होतात का हे बघावं लागेल. नक्कीच विनायक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर भाजपकडून मंत्रिपदासाठी काही आमदारांना फोन गेलेत आणि याच पार्श्वभूमीवर सध्या चंद्रशेखर बावनकुळे फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर.